ओ निधीचे बाबा, ओ निधीचे बाबा, या ना लवकर 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 या ना. अरे काय लवकर लवकर करतो आता, इतक्या लोकांनी समोर काय तुझ्या संग लव करू का मी? अरे लवकर म्हणजे घाई करा. अच्छा घाई करा. अरे घाई केली म्हणूनच तुझ्यासारखी बायको भेटली. थोडं थांबलो असतो ना तर चांगली बायको भेटली असती. आता करायला गेलो काय आणि उलटे झाले पाय. आणि तुम्हाला काय वाटते, बायको म्हणजे काय मोबाईल आहे का? या महिन्यात वेगळा मॉडेल, पुढच्या महिन्यात वेगळा मॉडेल, काय गोष्टी करतो फालतूच्या फालतू. आता हे तू हाताले ना पायाले हे नेल पॉलिश काय लावून आले, होट पॉलिश. असं कर, तू एशियन पेंट लावून घे एकदाच, म्हणजे 2-3 वर्षाची फुरसत होऊन जाईल तुले. अरे तुम्हाला तर येल्ले बेल लावायची सवयच आहे. माया ऐका एक गोष्ट, समजा माया लग्न तुमच्याशी नसतं झालं, दुसऱ्या माणसाशी झालं असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं? जसे माय हाल झाले तसे त्याचे बी झाले असते. आता मी काही लोकांचं वाईट नाही चित्तत, माहित आहे ना तुले. तुम्ही एक सांगा मले, सुख म्हणजे नक्की काय असते? सुख म्हणजे, अरे मला काय माहित सुख म्हणजे काय असते. माया लग्न तर खूपच लवकर झालं होतं, मला कसं समजून सुख म्हणजे काय असते. तुम्ही ना कधी कधी असे पागलसारख्या गोष्टी करता बाबा. अरे पागलसारख्या गोष्टी करावच लागते, म्हणजे तुले तुझ्या माहेरच्या लोकांची आठवण नाही येणार. मग बरं मी एक विचारतो, तू जेव्हा माहेरी जातो तर तुला कसं वाटते? पागलखान्यात गेल्यासारखं वाटते का? नाही, मला तर गेले तर एकदम दठ्यात पाय ठेवला रे ठेवला, तर असं वाटतं जशी काही मी 16 वर्षाचीच झाली. तुम्हाला कधी वाटते का तुम्ही 16 वर्षाची? अरे मला वाटते ना, वाटत का नाही? केव्हा वाटते? अरे केव्हा वाटते? जेव्हा तू माहेरी जातात तेव्हाच वाटते मला. एकटा जीव आणि सदाशिव. कधी मी तुमच्या स्वप्नात येत असन ना माहेरी गेली म्हणजे? नाही बापा, तू नाही येत माझ्या स्वप्नात. मी तर रोज रात्री झोपताना हनुमान चालीसाचा पाठ करून झोपतो. तुला माहिती आहे ना, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. तुम्ही ना माझी तारीफच नाही करत. एवढ्या कविता लिहिता, एवढी शेरशायरी लिहिता, माझी तारीफच नाही करत. अरे मी तुही काय सगळ्याच बायकाची तारीफ करतो. मग करा. तू माझी हिंमत आहे आणि तू माझी ताकद आहे. आणि दुसऱ्या बायका ना माझी कमजोरी आहे. हो कमजोरीच आहे ना, मग जाऊ दे, काही नाही होत. चांगलं आहे. मग आता शेर बोला ना माझ्यासाठी. शेरशायरी मध्ये सांगतो की तुम मेरी जिंदगी हो, तुम मेरी जिंदगी हो, पर लानत है ऐसी जिंदगी पर. मला नाही समजला बाप्पा, दुसरा सांगतो. तुम मेरी नस नस में हो, तुम मेरे नस नस में हो, पर बस में नहीं, बस में बिलकुल नाही. तुम्ही असे बोलता ना, म्हणून माझ्या मनात तुमच्यासाठी एवढीशी बी जागा नाही आहे. बरं मनात नाही आहे ना, तर राहू दे, नाही आहे. पण तुझ्या डोक्यात ठेव माझं नाव, ते तर खाली आहे ना. तुम्ही कधी कधी अशा पागलसारख्याच गोष्टी करता. तुम्हाला चांगल्या डॉक्टरला दाखवा लागते. तुमच्या रक्तात काहीतरी अशुद्धता आली आहे. माया इलाज ऐकत असन तर रोज आवळे खात जा, एकदम चांगली होऊन जाईल तब्येत तुमची. अरे आता तुला रक्त विशुद्ध पाहिजे का? जसं आहे तसंच पेत जा ना बा. बरं एक सांगतो, काल रात्री ना माझ्या स्वप्नात यमराज आले होते. काय म्हणे यमराज? यमराज म्हणे तुझी बायको किती साजरी आहे म्हणे. असे म्हणे ते? म्हणे. मग मी म्हटलं तुला एवढी साजरी वाटते तर घेऊन जा म्हटलं तुम्ही तिला आपल्या बरोबर. बसू का म्हटलं आल्यावर तुमच्या? तुम्ही अशी मजाक करता ना, नेहमीच माझ्यासोबत मजाक करता, मला नाही बरं वाटतं. तुम्ही हसता मायावर. अरे हसाच लागते. माय आबाजी होते ना, माय आजोबा, ते म्हणे बाबू आफत जेव्हा आपल्या समोर येते ना म्हणे, तेव्हा तिचा सामना हसता हसता केला पाहिजे म्हणे. म्हणून तू समोर दिसली की मी हसतो. आम्ही बायका तुमच्यासाठी इतके कामं करतो, घर सांभाळतो, मुलं सांभाळतो. मला एक सांगा की आम्ही बाया नसत्या तर माणसाचे कपडे कोणी धुतले असते? अरे फारच सोपं आहे. बाया नसत्यात तर मग माणसाईनं घातलेच कशाले असते? आम्ही तुमच्यासाठी कपडे घालतो, नाही तर फिरलो नसतो का असेच? तुम्ही ना माझ्याबद्दल काहीच विचार करत नाही कधी. अरे करतो ना बापा, दिवस रात्र तुझी चिंता करतो. मला वाटते समजा मी मेलो तर तू कुठं राहशील?
मी राहीन तिच्या जवळ, जे जवान आहे, सुंदर आहे, लय पैसेवाली आहे, माझी छोटी बहीण. पण मी मेली तर तुम्ही कुठे राहा? अरे फारच सोपं आहे, तुझ्या लहान बहिणीजवळच राहीन ना मी. मोठे बहीण बहीण करता. काल ते तनफन करून चालली गेली, काय झालं तर काय माहित. काय म्हटलं तुम्ही तिले? अरे मी काहीच नाही म्हटलं, तू शपथ मी काहीच नाही म्हटलं. माझी शपथ नाही घ्यायची, खोटं माहित आहे तुमची खोटे शब्द असते. पाहता सांग, आपल्या इथं पाहुणे आले कोणी, समजा मी जेवत असलो तर मी काय म्हणेन, या माया संग जेवायले. बरोबर आहे. मी जर चहा पेत असलो तर म्हणेन, या माया संग चहा प्यायले. बरोबर आहे. आता मी काल रात्री झोपायला चाललो होतो तर तुझ्या बहिणीला म्हटलं चाल माया संग झोपायले. आता याच्यात माय काय वाईट म्हटलं? काही बी बोलता का? उचलली, जीभ लावली ताळूले. तुम्ही काय मला काही एवढी बयाड समजता का? नाही नाही बापा, तू तर त्याच्याही पेक्षा जास्त बयाड आहे. तुला ना कोणत्याही गोष्टीची लांबण लावायची मोठी सवय आहे. अरे कुत्र्याला खांडूक झालं आणि चाटू चाटू मोठं केलं. हे आता जाऊ द्या ह्या सगळ्या 2024च्या गोष्टी. हो, आता आपण 2025च्या गोष्टी. बरं बरं करू. आता यावर्षी तुम्हाला लय कापूस झाला. हो, हंगामात तुम्हाला पैसे बी मिळणार का नाही? भेटन. तर मी आता माझे सगळे जुने कपडे दान करतो आणि सगळे नवीन घेतो. तुम्ही काय म्हणता? तर मी काय म्हणतो, तू ज्याले कपडे दान करशील ते काय खरोखरच गरीब राहीन का? त्याला येईन काय तुझे कपडे? हे बघ, कालच मी पेपर वाचत होती. तर त्याच्यात लिहिलं होतं की ज्याने मंगळसूत्र चोरलं, अच्छा, त्याला 6 महिन्याची सजा झाली. अरे बापा, ज्यानं चोरलं त्याला 6 महिन्याची सजा आणि ज्यानं घातलं त्याला जन्मभराची सजा. हा कोणता कानून आहे बा? मोदीजीला सांगा लागन बा कानून बदला म्हणून. कोणता चांगला कानून आणा बाबा, हा कानून बदला आता तुम्ही. अरे मोदीजीले बायको न पोर न जीवाले घोर. मोदीजीला काय माहित बिचारेला. हेही खरं आहे का नाही? हेही खरं आहे. आता किती वाजले असं? आता ना वाजले असं रात्रीचे 9:30-10. अरे आता तर आपली जवळजवळ झोपाचीच वेळ झाली आहे. झाली. तुम्हाला तर माहित आहे भांडल्याशिवाय काही झोप येत नाही मला. पण हे लॉकडाऊन मध्ये काय झालं, मोदीजीनं म्हटलं वेगळे राहा, माई बाज या खोलीत आणि तुमची बस त्या खोलीत. तुम्हाला तर माहित आहे. मला झोप येत नाही, घुबड आणि मोठ पाव, पण झोपच नाहीये. अकातली गायन काठे काय करावं म्हटलं आता. मग व्हिडिओ कॉल करू तुमच्याशी भांडो, तेव्हा थोडासा डोळा लागे. मग अंबानीचा एक दिवस मुकेश अंबानीचा फोन आला मला. मुकेश अंबानीचा? हो. मग ते काय म्हणे, हे काय करून राहिल्या म्हणे काकू तुम्ही, म्हणे मला गड्ड्यात पाडन का म्हणे, रात्रभर बोलता म्हणे तुम्ही. मग मला भीती वाटली बापा. मग मी काय केलं, तुमच्याशी थोडीशीच भांडू. मग तेव्हा थोडा डोळा लागे माझ्या. आता दुधाची ताण ताकावर जाऊ दे म्हटलं, काही नाही होत. पण तुम्हाला एक सांगतो, असे अमोरासमोर भांडणं, तोंडावर तोंड पडल्याशिवाय त्यांनी बरंच नाही वाटत. मजाच येत नाही येत. पण आता आपलं भांडण पाहून हे सर्व हसून राहिले, खद करून राहिले. पण आता मले ना राजेवर सवय झाली आहे. आता मेलेलं कोंबडं काही आगीले भीत नसते म्हणते ना, बस तसंच झालंय माया. तर चला आता पुष्कळ वेळ झाला, रात झाली. आता जवळजवळ आपली झोपायची वेळ. द्या तुम्ही, यायला झोपू द्या ना, आपण बी चला. बस राजेहो, नमस्कार, चालतो आम्ही.